या व्हिडिओचा उद्देश केवळ मनोरंजन हा असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. कृपया याकडे विनोदी दृष्टिकोनातून पाहावे. प्रसाद, आमचा प्रसाद, हाय. तू तर मस्त गाजवते भाई इंस्टाग्राम. कुठं काय गाजवतोय भाई? भाई मस्त स्टँड अप कॉमेडी करतोयस तू. काय भाई करत होतो, बंद केली, आता फाडली भाई. केस बीस व्हायची. का रे बाबा, का असं काय झालं? केस व्हायला माहित नाही का तुला काय झालं? हे असे तुझ्या अगेच पॉडकास्ट कोणतरी होतं. सगळ्यांचं समय चांगलं नाही झालं ना आता सध्या. समय सगळ्यांसाठी चांगला नाही झाला असं आहे. कधी आलास तू बँगलोरून? तर मागच्या 2 आठवड्यापूर्वी आलो रे. मस्त मस्त. हे चालू केलं नवीन. पगार कमी कर. हा, थोडं काहीतरी करायला लागतं आजकाल. एक्स्ट्रा साइड बिझनेस चालू कर काय काय तू जोक सांगणार का कमी सांगायची? बघ, चालू कर. काय आहे का तुझ्याकडे? तू चालू कर. माझ्या तर चालत नाही, तू चालू कर भाई. तुझ्यापासून स्टार्ट करू. नाही रे भाई, मी बोलणं म्हणजे आता नाही बोल. तू परत जज करणार जोक्सला. तू स्टँडअप कॉमेडी आहे ना रे. नाही आम्ही कुठे आहे? आम्ही साधे स्टँडअप कॉमेडी नाही भाई. मी मग काय आहे? हे बनायचा प्रयत्न करते. ऍस्पायरिंग आहे अजून. जसं तू IT इंजिनियर बनायचा प्रयत्न करतो. प्रयत्न नाही करत आहे मी रे. फॅक्ट आहे ती. मेकॅनिकल करून नाही मग आधीपासून आवड होती रे त्याची, कोडिंगची. सुपर मार्गो गेम करायला. नाही मग ते आपली कामं नाही. आम्ही कोडिंग करायचो. काय कोड केलंय माहिती मला मॅच. ठीक आहे सर. बरं, मी एक जोक सांगतो असेल तुला. सांग बाई सांग. लेम जोक आमच्या भाषेत. तुम्ही काय स्टँडअप कॉमेडियन. माझा एक मित्र आहे, त्याच्याकडे एक गाडी आहे, बट त्याची गाडी कधीच चुकी नसती. का? काय वाटतं तुला? नाही भाई ना माहिती. सुकी त्याच्याकडे ओला सुगे वंशांची उलटी ती खीर आणून द्या फक्त एकदा मला. सांगतो एक joke. कासव माहिती तुला? कासव माहिती आहे ना. कासव. कसा कासव? हा, कासव किती धार्मिक प्राणी आहे. प्रत्येक मंदिरात जा, कासव असतं तिथं. हा. कासव एवढं धार्मिक प्राणी असून पण नाही ते कधीच उपवास नाही पकडू शकत. का? का? कारण उपवास फास्ट असतो. वा स्टँडअप कॉमेडियन. असे जोक आहेत सध्या माझ्याकडे. सध्या लोक एवढी पाप करतात ते. एकच एवढा आर्टिस्ट आहे की जे ते लपवण्यात एक्सपर्ट. कोण बरं सांग? कोण? भाई मेकअप आर्टिस्ट. इकडे हा जोक कोणासाठी होता मला माहिती आहे चांगलं. हा एक जोक तू फक्त भाई बघ घुसळला आहे म्हणजे. मस्त 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 भाई, उगीच कोणाच्या भावना दुखवल्या नको जोक होता हा. जोक समजेल बाहेर कोणासाठी. तुला काय वाटतं आता, म्हणजे आयुष्यात एखादं मरतात लोक एवढी, काहीतरी करत असतील ना आयुष्यात त्यासाठी, म्हणजे मरणानंतर काहीतरी भेटावं असं? मागण्यानंतर फक्त बाई एकच गोष्ट वरती येते मला असं वाटतं. काय? LIC. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. आगे काय नाही भाई, आगे काय नाही माणसासोबत. LIC घ्या. चांगलं होता. माझ्याकडे गेली 20 वर्ष आम्ही ऐकता, पण ते अजून पण माहित नाही बाबा की पैसे सरच भेटलेत मला. माझ्याकडे कोड पण LICचा, ते टाकतो डिस्क्रिप्शन मध्ये भाई, काढून घ्या. बरं जाऊ दे, ह्याला तरी 4 पैसे भेटतील. स्टँडअप कॉमेडी चालत नाही त्याची अशी एवढी. हे जोकून समजलंय नाही तर आता ते भाई स्टँडअप तर नाही होणार भाई. आता अवघड झालंय की स्टँडअप. काय असं एवढं काय स्टँडअप आजकाल चालायला पाहिजे ना. तर लोक एवढं म्हणजे युट्यूबवरती पडीक असतात, मिलियन्स मध्ये व्ह्यूज जातात रे. ते आता काय लक आहे भाई, ज्याचे त्याचं लक. पण लोक डायरेक्ट असंच नाही का लक लागलं भाई, मेकॅनिकल करून जॉब भेटला भाई तुला. त्याला लक नाही म्हणत, मेहनत म्हणतात. मेहनत आहे भाई, कोर्स करायचा भाई, कोर्स करायचा. चांगलं तुला याच्यासाठी बोलवलेला आज. होळी होती तर मग काय पुरणपोळी खाल्ली असेल काल? नाही का भाई, मला नाही आवडत गोड काय ऍक्च्युली. का रे बाबा, गोड काय असं? माझ्या घरी ना रोज गोड बनवतात. रोज गोड का? माझ्या आजीला डायबिटीस आहे. सिरियसली भाई, पहिल्यापासून. मग प्रसाद, तू मराठी मीडियम मध्ये शिकलास ना? भाई प्रॉपर मराठी, इंग्लिश नाही येत आपल्याला तेवढी. भाई पण तुझ्या आजूबाजूचे मित्र तर सगळे तुझे इंग्लिश मीडियम क्षेत्र. मग तू का असं मग मराठी मीडियम मध्ये शिकला? माझ्या बापाची भात शेती होती ना भाई. तेरी बहन बोल नहीं सकती थी, नहीं बोल सकती थी. हाँ बेटे अभी क्या हुआ, अभी क्या हुआ? बोलने लगी. अरे
आपल्या ऑडियन्सला नाही करणार हा joke. क्रेझी बाई. पोल्युशन लय होतं रे. मग काय लोणावळ्यात काय चाललंय सध्या? लोणावळ्यात तू आलाय भाई बँगलोर, लोणावळ्यात काय ते मी तर लोणावळ्यातलंच आहे रे. आता सध्या गेली काही वर्ष झालं बँगलोरमध्ये राहतोय सध्या जॉबमुळे. लोणावळ्यात काय थंडी तुला तर माहिती आपलं तर किती भाई किती बेकार थंडी भाई. आठवते ना भाई शाळेत असताना भाई सकाळची शाळा असायची कधी. कंटिन्यू शेकोट्या भाई, कंटिन्यू बरोबर. शेकोट्या करायला लागतात. मडक पण लय होतात. काय रेफरन्स नाही सांगितलं भाई. का भाई कसं ना असं अचानक तुला थंडी आठवलं होत भाई बस. थंडी शेकोटी होत करायला? काय लिंक नव्हतं असंच बोललो. भाई, जो एकदम मला असं वाटतं भाई आजकाल ना फॉलो नाही करत आहे रूल भाई. गव्हर्नमेंटचे रूल्सच कोण फॉलो नाही करत भाई. कशाचे पुण्यात म्हणजे? बघितलं भाई, पुण्यात कोण हेल्मेटच घालत नाही. फक्त टकले लोकच हेल्मेट घालतात. मुली स्कार्फ घालतात त्यालाच हेल्मेट समजतात भाई. गव्हर्नमेंटचे नियम बनवतात ना भाई, पण लोक फॉलो नाही करत. मी ते लोकांपर्यंत जात नाही नीट असं मला वाटतं है ना. का रे कशावरून म्हणजे? रिसेंटली मी एक बातमी वाचली हा की एक माणूस होता गव्हर्नमेंट मध्ये ना कचरा रिसायकल करायला पाहिजे. जे कचऱ्याच्या गाडी घेऊन येतात वगैरे. मुंबईमध्ये कचरा पेटीत पडलेल्या एका मुलाला एका हम्म. माणसाने काढून विकलं. मी असणार नाही याच्यावरती. नाही नाही हे रिअल भाई, तुम्ही न्यूज चेक करू नका, हे घडलंय भाई. लोकांना समजत नाही ना भाई. काय हा करा गव्हर्नमेंट चांगल्यासाठी सांगते, ते काहीतरी भलतच करतात त्याच्याशी. ऑडियन्स म्हणजे पब्लिक. अरे मायकल जॅक्सन जेव्हा मेला ना तेव्हा त्याला पण पेटवलं नव्हतं ऍक्च्युली. का बरं पेटल? अरे तो तर ख्रिश्चन होता. नाही ख्रिश्चनिटीचा धर्माचा नव्हता विषय. अच्छा, ओके, त्यांचं ओके. म्हणणं होतं की त्यांनी प्लॅस्टिक सर्जरी केली आणि पोल्युशन व्हायला नको. आई. बरं चल, तू आता एवढं सांगितलंच आहेस तर एक अजून एक विचारतो मी तुला क्वेश्चन. एक मुलगी असती. नाही, फक्त मुलगीच असते. तिला मग मुलगी, हा ठीक आहे ना, मुलगी असती मग काय तिला सारखे जुलाब लागले असते. हा. तिचं नाव काय असेल? काय असेल भाई? तुला काय वाटतं? नाही भाई नाही गेस. तिला- लागेल तिला असे जोक तुझ्याकडनं एक्सपेक्टेडच होते मला आज. मस्त गुड. बॅच होती आमची 10वी आणि तेव्हा पाटील बघतोय का तू? शो ऑफ नसतो का काय? शो ऑफ त्याला सांगायचं मी अ मध्ये होतो भाई. मी हुशार आहे, मी हुशार आहे. भाई तू पण मध्ये होता आई यार. पण तू मध्ये कुठं टर्म मध्ये होता. होता असं? त्याचे शो ऑफ करायची दहावीची व्याज समजला असता आम्हाला. ठीक आहे. बरं काय मग तुझा भूतांवरती विश्वास आहे? माझा माणसांवर विश्वास नाही भाई. भूतांवर कोण लवडा विश्वास ठेवणार? सोबतच बॅच होता आपल्याला, तुला माहिती. म्हणजे सगळ्यांच्या बॅचचे लोक बापाच्या नावाने चिडवायचे भाई. हा बरोबर त्या time ला. आमच्या वर्गात आजोबाच्या नावाने पण चिडवायचे. काय बोलतोस? एकाच्या आजोबाचं नाव प्रशांत होतं. भूगोलाचे पुस्तकात जेव्हा प्रशांत महासागर शब्द आहे, सगळा क्लास त्याकडे बघून बघायचा. आणि फनी गोष्टी होती बाई, मुली पण बघायच्या. भाई मस्त होतं बाई. आणि दिवस होते भाई आजकाल आपल्या इथं हे चालतं जास्त रे. हे काय 7-12 माहिती असेल. यांच्या जमिनी असतील त्यांची चालत होतं बाई, मला नाही जमिनी. तुझ्याकडे पण असतील ना जमीन का नाही? नाही, जमीन नाही बाई आपल्याकडं. अरे यार जमीन असती तर मी इथं नसतो, तुझ्यासोबत तर नसतो. म्हणायचं काय तुला? कुठं असतंस? पैसे शेत लोक आले- झाले असते तुम्ही. नाही, शेती काय केली- विषयच नाही. शेत लोक शेती- म्हणायचं तुम्ही. शेती केली असती बाई गांजाची. जे आहे काय बाई, जे आहे ते आहे. आई. सध्या रिलेशनशिप मध्ये आहे. म्हणतो मी अरेंज मॅरेज करणार. चांगली गोष्ट करू दे ना बाई. आगेच तुला आम्ही सांगितलं सध्या मार्केटमध्ये काय चाललंय. काय चाललंय नापतो. तेच तर तुला सांगितलं तर काय बोलावं चाललंय का नाही आता सध्या ॲल्युमिनी म्हणे बघते नाही काय बोलू शकत बाई. ते काय कर्म आहे ना बाई शेवटी. फिरून. ते हुंडा तुम्ही घेतला आधी. आता ते अॅल्युमिनियम मागतात काय एवढं. बरं आमच्या वर्गामध्ये एक मित्र होता, तुला पण माहिती असेल, एक होता मित्र. मला तर बोल तू, मग मी सांगतो माहित होता का नाही. एक गंमत आठवली रे. तो पोरगा म्हणजे नाही का, तेव्हा शाळेमध्ये असं असायचं की जो मुलगा जास्त बोलत असेल तर त्याला मुलींमध्ये शिफ्ट करायचं, म्हणजे मुलींच्या बेंचवरती बसवायचं वगैरे. तो बाई असं होते की जो अभ्यास नाही करून येणार किंवा कम्प्लीट नाही करणार बुक्स वगैरे, त्याला तिकडे बसवणार. हा बाई वया घरी ठेवून यायचा. हाच नंतर गोड झाला का? बरोबर. भाई का अभ्यास करा बाई. गोड होत लोकांना प्रॉब्लेम होतो.
शाळा चांगली होते का भाई? बेस्ट होत, चांगले दिवस होते ना. हा, गेल्यावरती मग काय. खायचं प्यायचं निवांत. आणि तू बँगलोरला इंग्लिशच बोलतो काय काय? हा भाई, English- इंग्लिशच बोलायला लागतं भाई, कारण शिकला तू तिथं एवढा भाई? सेमीला अजून नाही. ते काय शिकायलाच लागणार ना भाऊ. आपण त्या शाळेत होतो पाहिजे तर लवला लवडं बोलत होते इंग्लिश. भाई आठवलं भाई, तो एक किस्सा भाई. शिकला काय शिकला इंग्लिश? मला तो बघायचं नाही भाई. मी नंतर क्लास लावला होता इंग्लिशचा. चांगलं तुला नाही म्हणायचं ना लवडला लवडं? नाही, ईडी नीट वापरायची सायलेंट मध्ये. सध्या ईडी कशी वापरायची ना बाई ते महत्वाचे भाई. ईडी ज्याला वापरता आलं सध्या लय वरती आहेत ते. अख्खा देश मॅनेज करतो ना. अरे ते open तर तेडली भेटली, त्याचं काय सीन मला अजून कळलं नाही. तर ते बघितलं मोठी इडली होती, त्याचं काय लॉजिकच कळलं नाही मला राव. टट्टे इडली टट्टे नावाची इडली कशी काय खातात ते लोक? मला ते समजत नाही. अरे यार, नाव टट्टे हिंदीमध्ये टट्ट सांगते का होतं माहिती आहे तुम्हाला? लोकांचं भलं नाही करायचं भाई. तो सांगतो मी ना एकदा मला दान बिन लय करायची सवय आहे. मी असंच त्या दिवशी अनाथ आश्रमातल्या मुलांना घेऊन गेलो होतो जेवायला. ऑफेंड झाले भाई ते लोक. का बरं, का ऑफेंड झाले रे? फॅमिली रेस्टॉरंट नेलं त्यांना. किती आराम कर माणूस आहे. ऑफेंड होण्याचं होतं. आई बिचारे अनाज आणि तुझ्या यार, असं फॅमिली रेस्टॉरंट मध्ये त्यांना किती वाईट वाटलं असेल. इंटरनॅशनल मुद्दे नाही बघत आम्ही सध्या. देशातच काय चाललंय ते कळत नाही लोकांना. बापरे. मीडिया विकली गेली आहे ना. तरी तुमची ब्राउझर हिस्ट्री खोलली. नको बोलायला मला आता. बरं प्रसाद, तू आयटीत का नाही स्विच केलंस रे? माई कसं करणार? आयटी नावाचा विषय एकच वर्ष होता हा, 11वीला. हा. त्यात पण एक कम्प्युटर 5 मुलं. मला तो कम्प्युटर दिसायचं पण नाही. माझी आई छोटी होती. कसं आयटी स्विच करणार बाई? बाई मग काय शिकला का नाही तू आयटी सब्जेक्टला? पास कसं झालं होतं? नंतर मी मग क्लास केला MSc IT. त्यात शिकलो बाई थोडंफार. यार ग्रेट. शिकून फायदा काय ना बाई? शेवटी काय वी लुकअप बेस लुकअप माहिती बाई. बाकी कायच आहे कम्प्युटर मध्ये? ओम 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 4 बटणं दाबली बाई. झालं. मग काय प्रसाद आता पुढं? पुढं काय नाही बाई. हे तुझं चॅनल चांगलं चालू दे आणि निदान चालू दे, एवढीच अपेक्षा तुझं आहे माझी कंटिन्यू बाकी. केलं प्रत्येक वेळेस तर नाही, चांगलं करू चालेल. नका, पण करू बाई का. तुला सपोर्ट बाई, तुला जे सपोर्ट लागेल ते थँक्यू करू. बाई. बोलते ना. मग काय प्रसाद, कसं वाटलं? मजा आली? मजा आली बाई, मस्त. थँक्यू बोलवल्याबद्दल. काय खाल्लं पिल्लं तर नाही माहिती काय भेटलं. जाऊ खायला जाऊ आता आपण फिरून घेऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील त्यासाठी सबस्क्राईब करा आणि तुमच्या जुन्या मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला जी वाटेल ती कमेंट करा खाली. हा बाई, बस ना बाई. बस ना भाई, अजून काय, कसं बोलणार आता? बस ना एवढं. अरे जे रॉ ठेवू ना पण थोडस. हा, उगीच कशाला असं एवढं स्क्रिप्टेड वगैरे? अंडे शिवाय दे 2-3 नको बाबा. दे ना मावशी. नको रॉ एवढं ठीक आहे भाई.